एक मिनिट तुम्ही पाहताय पालखी आलेली आहे। हे लोक सगळे तयारीत उभे आहेत पुढे टाकायला। हे थोडी इकडे ना। माझ्याकडे आहे पण ते घरी तुम्हाला मी पूर्ण अपडेट आता नंतर ठाण्याला देईन। तर आता माझी चार्जिंग संपायला आली तर पूर्ण मी माहिती तुम्हाला ठाण्याला जाऊन देईन थोडी। तर आपण आता जाणार शिर्डीला, छोट्या शिर्डीला। तर आपण तिकडे आता लवकर पोचूया कारण पालखी आताशी निघाली आहे तिकडून। तर फिरून पालखी आता सगळीकडे फिरत जाणार। तर मी तुम्हाला भेटतो ठाण्याला। तर महाराजांची गाडी हो ना, पालखी पाठीच आहे, पालखी पाठी आहे। तर आम्ही पुढे आलो आता। तर आम्ही आता ठाण्याला चाललो दर्शनाला साई बाबांच्या। तर आपण आता परत जाऊया पुढे। तर तुम्ही पाहू शकता इथे मंडळी आहे, तर सगळ्यांना ओम साईराम। तर भाई तुम्ही बघताय गर्दी किती आहे पाठी। तर तुम्ही पाहताय गर्दी किती आहे आणि आता खूप चालू आणि गरमी पण खूप आहे। नको व्हायला तुम्ही पाहत असाल की पुढे गेलं आहे। तुम्ही झूम तुम्हाला दिसत नसेल, तुम्ही बघताय। तर आपण थोड्या वेळात शिर्डीला पोचू। आजचं काम ठाण्याच्या हवेला बघा। मी जेवायला चाललो आहे, तर जेवणाच्या लाईन तुम्ही चालू आहे तिथे। तर तुम्हाला मी सांगितलं होतं देवगडचा राजा आणि सिंग आणि अजून एखादा तुम्हाला भेटवायचं होतं मला, पण तो आलाच नाही आहे। तर कोकण आदित्य ब्लॉग तुम्ही ह्याचे बघितले असाल कारण तो माझा खास मित्र आहे, खास आहे। तर माझ्या शाळेतला मित्र आहे तो। तर त्याला मी तुम्ही व्हिडिओमध्ये माझ्या बघू शकता कारण मी कोकण महोत्सव ब्लॉग आम्ही हा दोघांनी शूट केला होता। तर तो तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता त्याला। तर देवगडचा राजा आणि सिंग ह्या दोघांबद्दल सांगायला गेलो तर हे दोघं पण चांगले आहेत आणि असं मी बोलत नाही की ते व्हिडिओमध्येच फक्त फ्रेंडली बोलतात। तर ते रिअली पण फ्रेंडली आहेत आणि
खूप छान बोलतात. आता हे लोक पण शिर्डीला गेलेत वाटतं, कारण देवगडचा राजा तेच बोलत होता की शिर्डीला तो जाणार आहे. तुम्ही पण ऐकलं असणार, तो जात होता. तर तो सिंगचं माहिती नाही, सिंग माझ्यासोबतच आहे. कोणत्या बस क्रमांकामध्ये आहे ते नाही माहिती, कारण मी गाडी क्रमांक 2मध्ये आहे. तर तो असेल तर आपण त्या तर तो पण खूप छान बोलला होता, पण त्याला पण वेळ नव्हता, कारण खूप गर्दी होती आणि पालखी पळवत होते खूप. तर परत सगळ्यांना ओम साईराम. तर आपण लवकरात लवकर भेटूया 30 डिसेंबरला. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ हा पूर्ण बघा. देवगडच्या राजाची ओळख माझी कशी झाली, कारण आम्ही एकदा क्रिकेट खेळायला गेलेलो आणि माझा फ्रेंड होता, त्याच्यासोबत फुटबॉल खेळायला गेलेलो. तेव्हा मला एक कोणते मुलं बोलत होते की देवगडचा राजा आला आहे, आणि देवगडच्या राजामध्ये म्हणजे कोकणचा ब्लॉगर आहे तो. खूप छान त्याचे व्हिडिओज असतात. त्याची मी लिंक खाली टाकतो, तर त्याला प्लीज त्याच्या पण व्हिडिओला आपण सपोर्ट करा. आणि स्टिंगची ओळख माझी कधी झाली, आता नवरात्र होती तेव्हा ओळख झाली, आणि आता दसरा दिवाळी याच्यामध्ये त्याची ओळख झाली होती माझी. तर तो पण खूप भारी व्हिडिओज बनवतो, आणि तर प्लीज त्याला पण सपोर्ट करा. आणि आपण आता पूर्ण कसं वाटलं तुम्हाला ही व्हिडिओ, तुम्ही मला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी ह्या व्हिडिओला जास्त रेटिंग केली नाही आहे, कारण मला खूप हालत जरा खराब झालेली, माझी हात वगैरे सगळे माझे भरले होते. तर म्हणजे हाताला वगैरे क्रॅम्प्स येत होते, तर मला एवढं एडिटिंग करता आली नाही. तर मी ह्याचे किती 4 भाग काढले, कारण जी वरती जात होती 40च्या आसपास जात होती. तर मी व्हिडिओ तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही बघू शकता तशा मी व्हिडिओसाठी एडिटिंग केली आहे. तर तुम्ही नक्की मला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तरी व्हिडिओ पूर्ण बघा. मला खूप खूप शुभेच्छा आणि शुभप्रभात. तर आता आज तारीख आहे 24 डिसेंबर. तर 24 डिसेंबरला आज आहे दुसरा दिवस त्यांचा. तर मी आता 30 डिसेंबरला जाणार आहे. तर तुम्हाला मी साईबाबांचं लाईव्ह दर्शन दाखवणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ ही बघा, आणि 30 डिसेंबरला जी व्हिडिओ येणार आहे ती पण नक्की बघा, कारण 30 डिसेंबरला मी इथून जाणार आहे. तर 31 तारखेला दर्शन होईल आपलं. आणि 31ला वाटतं मी घरी इकडे येऊ पण शकतो, किंवा 1 तारखेला इकडे येऊ शकतो. तर तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओसाठी आपण भेटूया लवकर. बाय.